काय ग देवाचे आभार का मानतीयस? अरे तुझा फेवरेट धीर येणार होता ना, नशीब नाही आला म्हणून म्हणलं थँक गॉड. अगं पण तो तसाही नसताच आला. पार्टी इतक्या जवळ आलीये, त्याला त्याचीच सगळी तयारी करायची असणार आहे. बरं झालं ना नाही येणार आहे, कारण मला आता या क्यूट कपलचा कार्यक्रम बघता येईल. हे घे हे घे घे, पाणी घे, पाणी घे. सावकाश. चला चला चला, सगळी तयारी झाली बरं का. चल ठेव ठेव अगं तिथे ठेव ना मध्ये. तुम्ही ऐक ना, हा मला सांग हे अधिक मासात एवढे लाड का असतात जावयाचे? अगं अधिक मास कधी येतो? 3 वर्षात ना एकदा. बरोबर आहे. म्हणजे बघ आपलं सौर वर्ष 365 दिवस 6 तासांचं असतं आणि चंद्रवर्ष 354 दिवसांचं असतं. म्हणजे मग मधले राहिले किती 11 दिवस की नाही. मग त्या 11 दिवसांमुळे आपले ऋतू आणि सण हे सगळे गडबडले जातात ना. म्हणून मग तो 11 दिवस असं धरून 3 वर्षानंतर एकदा अधिक मास येतो. पौराणिक कथेनुसार जेव्हा हे गणित बसलं तेव्हा 12 महिने बाकीच्या देवांनी वाटून घेतले. आता अधिक मास आला तेव्हा कुठलाच देव पुढे येईना आणि मग श्री विष्णू देवानी अधिक मासाची जबाबदारी घेतली. आणि म्हणून आपल्या परंपरेनुसार आपण जावयाला विष्णू मानतो की नाही. अच्छा, म्हणून जावयाचे एवढे लाड केले जातात. इंटरेस्टिंग. पण मी काय म्हणते, आज तर एकच जावई आलाय, मग सगळे लाड एकच जावयाचे होणार हो ना. आता त्याला काय करायचं. जावई नाही आला तर मग नातीला बसवायचं, तिला वाण द्यायचं. ये गणिशी ये बैस. कोणाची दृष्ट नको ग बाई लागायला या लक्ष्मी नारायणासारख्या जोड्याला. काय ग गधडे, माझी नक्कल करतेस काय? गो तुम्ही अरे ये ये माधवा ये, झाली सगळी तयारी ये. काय म्हणताय जाऊ बापू? हा? आयुष्यमान भाऊ, आयुष्यमान भाऊ. या बसा या. नमा औक्षणाचं ताट घे. हो आले. पवार, येस सर. उद्या रात्री बंदोबस्ताची तयारी करा. ते ड्रग्स आपल्या हद्दीच्या बाहेर जाता कामा नये. पण आधी नार्कोटिक्सला आपल्याला कळवावं लागेल. काय गरज नाही हो, डायरेक्ट छापा टाकायचा आणि माल उचलायचा. त्यानंतर सगळ्या पेपरवर फ्रंट पेजला माझाच फोटो आणि मग मॅडम माझ्याकडेच. काय पवार, संधी समोरून चालून आली आहे ना, तर सोडायची नसते. पण त्या स्पेशल क्राईम युनिटच्या आधी आपल्याला मालापर्यंत पोहोचावं लागेल. पण साहेब, तो माल कोण नेणार आहे ते कळलं का? नाव नाही ना कळलं, पण कोणीतरी मोठा माणूस आहे हे नक्की कळलंय. अहो हो. रेखा ये ग. नाही, तुम्हीच करा औक्षण. मी फक्त माझ्या लेकीचं आणि जावयाचं औक्षण करणार. बर, काही हरकत नाहीये. अरे वा, चल औक्षण करून घे. मी चालेल असं? तुला चालेल ना? अरे चालेल, सुमे धावेल पळेल. अशा देखण्या जोडप्याचं औक्षण करायला मिळायला नशीब लागतं. चल. हो ना निशी? मी करते. दे ना मग. अरे बापरे, सॉरी सॉरी, मी पुसते. थांब एक नाही मिनिट. ठीक करतो. सुमी रुमाल. नाही ठीक आहे, इट्स ओके.
जावई बापू आले. अरे या 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 जाऊ बापू या या. या या या. उशीर झाला यायला तुम्हाला? हो काम होतं जरा आलो ना पण. बरं बरं. अरे बापरे, तू तर येणार नव्हतास ना, मग कस काय आलास? तुला काय करायचंय? आता आलाय ना तो. नाही, मी आपलं असंच सहज विचारलं. जा ना. हा. मुलगी कोण होती ती? अहो भाडेकरू मुलगी आहे ती, फार आगाऊ आहे. काय काय रेखा, उचलली जीभ लावली टाळ्याला. सगळ्यांबद्दल काही वाईटच बोलायचं ठरवलंयस का? अरे ती नाही का केदारला रस्त्यात मिठी मारणारी, ती आहे ती. ती इकडे पण मजा यायची. जाऊ बापू बसा, औक्षण करून घेऊया आपण. रेखा हा. ये लवकर. हो हो. अरे वा, युवराज कसं काय आला इथे? ह्याच्यापासून सावध राहायला लागणार आहे. अतिशय बारीक नजर ठेवायला लागणार आहे. छोटी चूक जरी झाली ना, थँक गॉड, थोडक्यात वाचलोय. जाऊ बापू. अहो हो जाऊ बापू. जाऊ बापू ठीक आहे. या. नाही 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 नको. अरे आज बाबा. तुमचा मान आहे, असं कसं? तुम्ही मला जावयाचा मान म्हणून दिलात, मी एक मुलगा म्हणून देतोय. प्लीज बाबा, हे नको. अरे असं नका करू. युवी, हा ना हे सगळं मुद्दाम करतोय, दिखावा. तू पण परत करा. मग तुला काय वाटलं मी काय ठेवणार आहे? हो हे घ्या, ही अशी काही पाकिटं जमा करा आणि एक AC घ्या छान घरामध्ये. हे काय गरम होते, मोदक कच्चा ठेवला ना तरी उकडेल 2 मिनिटात. हे घ्या ठेवा. अहो नाही नाही जावई बापू, आमची काळजी करू नका तुम्ही. हा तुमचा मान असतो ना, घ्या तुम्ही घ्या. आणि धनुष तू पण घे रे. श्रीवल्ली, हे बघ, आजी म्हणून नाही, श्रीवल्लीकडून भेट म्हणून घे. हा नमा, अनारसे दे ना. ठीक आहे. बस